मी आज बनवायला लागली काकडीची भाजी। अशा प्रकारच्या काकडीची भाजी शक्यतो कुणी बनवत नाही, पण या प्रकारे तुम्ही काकडीची भाजी बनवून बघा, खूपच टेस्टी लागते। आपल्याला तिखटासाठी मी इथे हिरवी मिरचीचा कुटून घेतली आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि काकडी चिरून घेतलेल्या आहेत। 2 ते 3 काकड्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला नंतर बेसिक मसाले लागणार आहेत। चला मग सुरू करूया काकडीची भाजी करायला। गॅसवर कढई ठेवली आहे। कढई तापली की मी त्यामध्ये तेल घालून घेत आहे। तेल चांगले तापले की आपल्याला मोहरी कडकडली की जिरे घालणार आहे। कुटलेली हिरवी मिरची घालत आहे मी। त्यानंतर काकडी घालून घ्यायची आहे। अशा प्रकारची काकडीची भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप मस्त लागते। शक्यतो काकडीची भाजी कोणीही करत नाही, पण अशा प्रकारे काकडीची जर भाजी केली तुम्ही तर पुन्हा पुन्हा करून खाल। खूपच मस्त चवदार अशी ही काकडीची भाजी लागते। ही भाजी आपल्याला उपासाला पण जमू शकते। जर उपासाच्या दिवशी जर आपल्याला दशमीसोबत खायची असेल तर हे पहा, चवीनुसार मीठ घालत आहे। त्याच्या दशमीसोबत पण आपण ही काकडीची भाजी करू शकतो। आज आम्हाला पण उपास नसतानाही मी ही आज भाजी केली आहे, कारण खूप टेस्टी लागते ही भाजी। पण उपवासाला भाजी करताना आपल्याला त्यामध्ये हळद स्किप करायची आहे। हळद घातल्यानंतर आपल्याला थोडी शिजण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायची आहे 5 ते 10 मिनिटे। हे पहा 5 ते 10 मिनिटं झाले आहे। हे पहा भाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे। या भाजीला पाणीसुद्धा टाकायची गरज नाही, कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते। आपल्याला यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे। हे पहा किती मस्त अशी भाजी झाली आहे। दिसायलाही फार सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते। लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाही आवडणारी ही काकडीची भाजी सर्वांनाच आवडेल। तुम्ही मुलांना टिफिनमध्ये, ऑफिसमध्ये, डब्याला ही भाजी तुम्ही देऊ शकता। हे पहा दिसायलाही खूप टेम्पटिंग अशी दिसत आहे आणि खायलाही खूप जबरदस्त अशी लागते। अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी झाली आहे। तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।